हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. मी पूनम पवार आजची एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, हे तुम्हाला लक्ष्मी पाऊल जे दिसत आहे ते अगदी सुंदर आणि खूप सुरेख असे आपले हे लक्ष्मी पाऊल जे ते तयार झालेले तुम्ही पाहू शकता. आणि हे पाऊल कसे बनवायचे, याची ड्राफ्टिंग कशी करायची, हे कसे रेखाटायचे, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघू शकता मी जे आपलं बॅनर असतं ना त्याच्यावर असा हा पॅच तयार करून घेतलेला आहे पाऊलचा. आणि हा जो पाऊल आहे तो माझ्याच पाऊलाच्या मापाचा आहे आणि पूर्णपणे हा 8.5 इंचाचा तयार होतो. म्हणजे आपले पूर्ण पंजा जो आहे बोटं वगैरे करून पूर्ण हा आपला 8.5 इंचाचा तयार होतो. तर अगोदर मी हे पाऊल जे आहे ना बघू शकता तुम्ही, याच्यावर लाईन दिसत असतील तुम्हाला. तर आपल्याला बोटं काढायची असताना तर बोटांच्या याच्यासाठी मी त्यांना असं एक एक लाईन अशी ड्रॉ करून घेतली, जेणेकरून आपल्याला बोटांचा शेप द्यायला हे सोपं पडतं आणि व्यवस्थित आपलं मार्जिंग आणि व्यवस्थित अंतर हे आपलं तयार होतं. तर या पद्धतीने आपल्याला असं जो पायाचा जो आकार आहे तो ड्रॉ करून घ्यायचा आहे, म्हणजे ड्राफ्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तो जो कर्व असतो आपल्या पायाचा तो त्याला वाढवून घ्यायचा आहे आणि कर्व आकार जास्त आतमध्ये घेतल्यानंतर त्यानंतर आपल्याला बोटांचा शेप देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित. तर बघू शकता मी हाताने म्हणजे हा पेनानेच मी पूर्ण हे ड्राफ्टिंग केलेलं आहे. आणि त्यानंतर दुसरा पाऊल बनवण्यासाठी आपल्याला हाच पाऊल उलटा ठेवून घ्यायचा आहे. त्याच्यावर सुद्धा मी लाइनिंग तयार करून घेतले आहेत बोटाच्या मार्जिंगच्या बरोबर. आणि जसं पहिलं पाऊल केलं तसंच आपल्याला हे दुसरं पण करून घ्यायचं आहे आणि पूर्ण त्याच पद्धतीने याला बनवायचं आहे. तर मैत्रिणींनो, माझी प्रत्येक जी रांगोळी असते ना उलनची, तर ती मी आपल्या कपड्यावरच बनवते. म्हणजे जो आपला कपडा असतो खादीचा रफमधला, मी त्याच्यावरच बनवते. कारण की ना मला त्याच्या बनवायला खूप छान म्हणजे कम्फर्टेबल वाटतं आणि जी रांगोळी असते ती आपण व्यवस्थित अशी घडी करून सुद्धा आपण तिला ठेवू शकतो. म्हणजे घडी केल्यावर पण ते कुठून निघणार नाही, काही नाही, असं व्यवस्थित आपली तिची घडी अशी तयार होते. तर पाहू शकता अशा पद्धतीने असे बोटं मी तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला उलन याला लावून घ्यायचं आहे. तर काय असतं ना, आता जसं आपलं उलन आहे, आता उलनचं मी सांगते मी तुम्हाला. येलो कलरचं जे तो थोडं आहे ना म्हणजे बारीक आहे आणि रेड कलरचं जे आहे ते थोडं जाड आहे. पण क्वालिटी चांगली आहे, त्याची शाईन वगैरे खूपच आहे त्याला, फक्त जाड आणि बारीक हाच फरक आहे. तर या पद्धतीने मी आता जे आहे ना अगोदर पिवळ्या कलरचं जे येलो कलरचं जे उलन आहे ते काठाने अगोदर चिपकवून घेणार आहे. आणि तुम्हाला ही जी ग्लू स्टिक दिसते ना ती खरंच अगदी इतकी छान आहे, इतकी स्मूथली ती स्टिक होते ना. मला ही स्टिक तर खूपच आवडलेली आहे. तर मी हिला फ्लिपकार्टहून परचेस केलं होतं. तर ह्या मला मिळाल्या होत्या 350 मध्ये 30 मिळालेले होते. तर खरंच पूर्ण 9 इंचाची आहे आणि खूप छान अशी स्टिक आहे. तर तुम्हाला जर पाहिजे असतील तर मी याची लिंक या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. खरंच खूप छान आहे. नक्की तुम्ही पण जर बनवत असणार तर नक्की या स्टिक यूज करून पण इतकी स्मूथली स्टिक होता ना, खूपच छान वाटलं. तर बघू शकता या प्रकारे आपल्याला पिवळ्या कलरचा पण पाऊलचा जो आहे तो तयार करून घ्यायचा. आता हा रेड कलरचा होईल. जे खाली पाऊल आहेत तसेच मी दोघी एकमेकांच्यावर बनवणार आहेत, कारण की हे कस्टमरचा कॉम्बो आहे. तर म्हणून मी हे चारही पाऊल असे सारखे केलेले आहेत. आणि यानंतर लहान लहान पाऊल पण बनवायचे, त्याचे 5 जोड मला बनवायचे. तर असे कस्टमरची लक्ष्मीपूजनासाठी ऑर्डर होती. तर ह्या कस्टमरचे जितके पण मी जे रांगोळ्या बनवल्या आहेत ते नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. तुम्हाला दाखवेल मी कशा पद्धतीने यांच्या रांगोळ्या हे तयार केलेल्या आहेत. तर बघू शकता आपलं पूर्णपणे आता याच्यात जेव्हा आपण लाल कलर टाकतो आहे ते खूप सुंदर असं आपलं हे दिसून येत आहे. तर कसं असतं ना मैत्रिणींनो, प्रत्येक गोष्टीमध्ये वेळ तर लागतोच हा ग्रो करायला. तर त्याकरता थोडासा संयम ठेवला की प्रत्येक गोष्ट ही आपली व्यवस्थित होते. जर तुम्हाला सुद्धा जर अशा ह्या रांगोळ्या जर ऑर्डर करायच्या असल्या तर नक्की कमेंट करून सांगा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मध्ये असं सांगायचं कारण की जेणेकरून काय, जसं तुम्ही आता व्हिडिओ पाहता पण आहे ना लाईक किंवा शेअर सबस्क्राईब करत नाही, कमेंट्स करत नाहीत. तर कसं असतं ना की या थोड्याशा गोष्टी जर तुम्ही आम्हाला सपोर्ट केला तर नक्की म्हणजे चॅनलची पण ग्रोथ होते. आणि जसं मी ज्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते तर त्या मला शेअर करायला खूप आवडतात.
तर म्हणून या गोष्टी मी तुमच्यापर्यंत अगदी सहजपणे पोहोचवू शकेल. अजून छान छान गोष्टी माझ्याकडनं ज्या होतील त्या. तर पाहू शकता या पद्धतीने दुसरं पाऊलसुद्धा मी आता रेडी करून घेत आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला हे पाऊल बनवून घ्यायचे. तर पाऊलचं ड्राफ्टिंग करताना आपलं पाय असतो ना तो ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे. आपण लहानपणी कसं हाताचा पंजा ड्रॉ करायचो तसंच आपल्याला पायाचा पंजासुद्धा ड्रॉ करून घ्यायचा आहे. आणि त्याच पद्धतीने आपल्याला थोडासा त्याला व्यवस्थित आकार देऊन आपल्याला त्याची कटिंग करून घ्यायची आणि जिथं आपले बोटं असतात त्याची बरोबर सरळ मार्जिन घेऊन आपल्याला बोटाची लायनिंगसुद्धा तयार करून घ्यायची असतं. तर अशा पद्धतीने आपले हे दोघेही पावलं सुंदर सुरेख असे तयार झालेले आहेत. तर मैत्रिणींनो, ही ऑर्डर जेव्हा आपण कंप्लीट करतो तेव्हा खूप आनंद होतो की कारण की जेव्हा आपल्याला विश्वास असतो की आपण ह्या गोष्टी करू शकणार आहेत आणि त्या जेव्हा सक्सेस होताना तेव्हा खरंच खूप असा आपल्याला हा आनंद होतो. तर आपली मेहनत ही कधीही वाया जात नाही. कुठली कला जी आहे आपली ती कधीही वाया जात नाही. म्हणून आपल्या अंगी जी कला असते ती जोपासायची असते आणि तिला आपण थोडं प्रोत्साहित करून आपल्या म्हणजे बाहेर आणायची तिला आणि या गोष्टी करायच्या आहेत. तर बघू शकता झाला आपला आता पूर्ण पाऊल असा तयार झालेला आहे दुसरासुद्धा. तर याच्यानंतर मी याची कटिंगसुद्धा व्यवस्थित अशी करून घेणार आहे. व्यवस्थित कटिंग केल्यानंतर एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते सुद्धा कट करून घेणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्याचा शेवटचं लुक पाहायला मिळेल की किती सुंदर असं आपले हे पाऊल तयार झालेले आहेत. तर या पावलांच्या मध्ये ना तुम्ही अशी स्वस्तिक वगैरे सुद्धा ठेवू शकता. जसे 2 पाऊल आहेत त्यांच्यामध्ये स्वस्तिकसुद्धा तुम्ही बनवून ठेवू शकता. तर त्या कस्टमरच्या स्वस्तिकसुद्धा बनवायचे आहेत मला पावलांच्या मध्ये ठेवण्यासाठी सेपरेट बनवायचे आहेत. तर कसं आहे ना, आपली कला जर कुणाला आवडली आणि त्यांनी आपल्याला ऑर्डर दिलं तर खरंच खूप अगदी मन प्रसन्न होतं आणि उत्साहाने आपण या गोष्टी करायला घेतो. जसंच माझं हे आता बघा मला उत्साह आहे प्रत्येक गोष्ट करण्याची. तर मी ब्लाऊज पण शिवते, सगळ्या गोष्टी करते, आरी वर्कसुद्धा करते. आता हे जे ट्रेंडिंगमध्ये चालू झालं हे सुद्धा मी करायला लागली आणि खूपच याला मलासुद्धा चांगलं म्हणजे मिळालेला आहे अनुभव. तर मला खूपच छान वाटलं. तर बघू शकता या पद्धतीने असं आपलं हे जे तयार झालेले आहेत पावलं बघा तुम्ही किती छान असे दिसत आहेत. छान असे